आज पुण्यामध्ये मनपासाठी दोन्ही राष्ट्रवादींचा संयुक्त जाहीरनामा प्रसिद्ध केला जाणार आहे। सुप्रिया सुळे, अजित पवार एकाच मंचावरती येणार आहेत। पुणेकरांचं या जाहीरनाम्याकडे लक्ष लागले, कारण काका पुतण्या पहिल्यांदाच एकत्रित निवडणूक लढवत आहेत। त्यामुळे या सगळ्या संदर्भामध्ये माहिती जाणून घेऊया, तर माझा सहकारी रोहन कदम सध्या आपल्या सोबत आहे। रोहन, राष्ट्रवादी फुटली, त्याच्यानंतर अनेक निवडणुका सुद्धा झाल्या, मग त्याच्यामध्ये लोकसभेची निवडणूक असेल, विधानसभेची निवडणूक असेल आणि नगरपंचायतींच्या निवडणुका असतील। या तीनही निवडणुका काका पुतण्या वेगवेगळे लढले। आता महापालिकांच्या दृष्टीने पुण्यामध्ये दोन्ही राष्ट्रवादी एकत्रित येत आहेत। काय काय जाहीरनाम्यामध्ये असू शकतं? कारण सध्या पिंपरी चिंचवडमध्ये जर आपण बघितलं असेल तर भाजप विरुद्ध राष्ट्रवादी, अजित पवारांची, या दोघांमध्ये संघर्षाचं वातावरण सध्या निर्माण झालंय। कोणकोणते मुद्दे जाहीरनाम्यामध्ये असू शकतात? सिद्धेश, खरं तर दोन्ही राष्ट्रवादी एकत्रित येत आहेत, त्यांच्या एकत्रीकरणात सुरुवात झालेली आहे आणि महापालिकेच्या दृष्टीने एक पाऊल पुढे टाकलेलं पाहायला मिळतंय। आणि पहिल्यांदाच आता आपल्याला पाहायला मिळणार आहे की दादा आणि ताई एकाच व्यासपीठावरती असणार आहेत। पत्रकार परिषदेचं जरी व्यासपीठ असलं तरी दोन्ही राष्ट्रवादी एकत्रित येऊन पत्रकार परिषद घेणार आहेत आणि राजकीय दृष्ट्या पहिल्यांदाच एकत्र आलेले पाहायला मिळत आहेत। एक पोस्टर आहे पाठीमागे, तो पोस्टर अतिशय इंटरेस्टिंग आहे। पहिल्यांदाच दोघांचा फोटो जो आहे तो आता या इतक्या वर्षानंतर एकत्र पाहायला मिळतोय। एका बाजूला शरद पवार आहेत, ते हात जोडतायत, दुसऱ्या बाजूला अजित पवार आहेत, ते देखील हात जोडतायत आणि अष्टसूत्री प्रगतीची, अष्टावधानी नेतृत्वाची असा वरती स्लोगन जो आहे तो दिलेला पाहायला मिळतोय। आणि दोघं काका आणि पुतण्या जे आहेत ते आपल्या पोस्टरमध्ये पाहायला मिळत आहेत। तर ज्या ठिकाणी ही पत्रकार परिषद होणार आहे त्या ठिकाणी देखील अजित पवार असतील आणि शरद पवार असतील, या दोघांची देखील पोस्टर जे आहेत ते या ठिकाणी लावलेले आहेत। त्यामुळे एक पाऊल जे आहे ते एकत्रीकरणासाठी हे टाकलेलं पाहायला मिळतंय। भविष्यामध्ये दोन्ही राष्ट्रवादी एकच झाल्या तरी नवल वाटायला नको, त्यासाठी हे पहिलं पाऊल आहे। गेल्या अनेक दिवसांपासून चर्चा होती की हे दोघं जरी वेगवेगळे असले तरी हे दोघं आतमधून तर एकच आहे, कुटुंब तरी एकत्र आहेत, परंतु आता निवडणुकीच्या दृष्टीने आणि राजकीय पक्ष म्हणून देखील दोघं एकत्रित यायला सुरुवात झालेली पाहायला मिळते। आणि राहिला प्रश्न आता वरती नेमकं काय विजन पुण्याचं मांडलं जाणार आहे। तर यापूर्वीच अजित पवार यांनी एक आलाम 5 काम असं कालच जे आहे ते डिजिटल प्रकाशन आणि एका डिजिटल माध्यमातून, त्यामुळे आजच्या जाहीरनाम्यामध्ये नेमके कोणकोणते मुद्दे हे पुणेकरांच्या फायद्याचे ठरू शकतात हे सुद्धा पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे। तू सोबतच राहा, आणखी काही बातम्यांचे अपडेट्स मला तुझ्याकडून घ्यायचे।